मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या रेट्यापुढे नमतं घेत राज्य सरकारनं जरांगेंच्या काही मागण्या मान्य केल्यात. मराठा आणि कुणबी एकच आहेत असं मानून मराठा समाजाला सरसकट ओबीसी कोट्यामधून आरक्षण द्या आणि कुणबी नोंदी असलेल्यांच्या सगळे सोऱ्यांना पण ओबीसी आरक्षणाचा लाभ द्या, या त्यांच्या दोन प्रमुख मागण्या अजून सरकारनं मान्य केलेल्या नाहीत. पण हैदराबाद गॅझेटियर लागू करणं आणि सातारा तसंच औंध गॅझेटियर महिन्याभरात लागू करण्याची जरांगेंची मागणी सरकारनं मान्य केली आहे. तसा जीआर सुद्धा काढण्यात आलाय. आता या जीआरचा मराठा समाजाला किती फायदा होणार आहे, यातील कायदेशीर बाबींवर मराठा अभ्यासकांशी सविस्तर चर्चा केलेली आहे. आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी आपण पाहूयात. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, तुमचं स्वागत आहे एनडीटीव्ही मध्ये. हा एवढा पसारा ह्यासाठी मांडला की काल मी श्री राजेंद्र कोंडरे यांना असं म्हणालो की ह्या जीआरचा नेमका अर्थ काय तो एकदा महाराष्ट्राला आपण नीट समजावून सांगू. आणि ॲडव्होकेट मिलिंद पवारांना मी असं म्हणालो की याच्या कायदेशीर बाबीबद्दल पण आपण जरा त्याचं सखोल विश्लेषण करू. आत्ता असं दिसतं आहे की मराठा समाजामध्ये ह्या जीआर नंतर, इथे ठेवलाय मी तो जीआर की ज्याच्यातनं पात्र हा शब्द काढलाय, मराठा समाजामध्ये संभ्रम आहे आणि ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता आहे की नेमकं काय होणार. श्री छगन भुजबळ असं म्हणाले की ह्या जीआरचा मी पूर्ण अभ्यास करेन आणि बुधवारी आम्ही ह्या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये जाऊच. आज अतुल सावे जे राज्याचे, खरं तर तिथे जी काही उपोषणाची साखळी सुरू आहे नागपूरमध्ये, त्याला मुख्यमंत्री जाणार होते असं म्हणतात, पण नंतर JNPचा कार्यक्रम आहे उरणमध्ये, तिकडे मुख्यमंत्री गेले आणि अतुल सावेने जाऊन ते उपोषण, साखळी उपोषण थांबवलं. ओबीसी समाजातल्या 3 नेत्याची 3 वेगळी मतं आहेत. छगन भुजबळ साहेब म्हणतात की अभ्यास करू. लक्ष्मण हाके म्हणाले की जीआर फाडलाच त्याने आणि ते जीआर फाडून तिकडे उद्या श्री अजित पवारांच्या बारामतीमध्ये उपोषण सुरू करतायत. तायवडेंचं असं मत आहे की यामुळं काही फारसा फरक नाही पडलेला आणि म्हणून यातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या बाबीचा आपण नीटच उलगडा केला पाहिजे. माझ्या मते ही चर्चा ऐकल्यानंतर तुम्हाला कुठल्याच चर्चेला जाण्याची गरज नाही. मी एक सकाळी ह्या संदर्भामध्ये ह्या जीआरच्या अनुषंगाने बराच अभ्यास केलाय. कोंडरे साहेब, तुम्ही किती लोकांना बोललात महसूल मधल्या? मी महसुलाचे जे कास्ट सर्टिफिकेट इश्यू करणारे काही अधिकाऱ्यांशी बोललो, निवृत्त अधिकाऱ्यांशी बोललो आणि जात पडताळणी समित्यांमध्ये जे काम करणारे लोक आहेत त्यातले काही रिटायर्ड आणि एक्झिस्टिंग, या सगळ्यांशी चर्चा करून बोललो. एक 3-4 लोक सोडले तर काही लोक एका मताशी ठाम आहेत आणि काहींचं मत त्याच्यामध्ये थोडंसं वेगळं आलेलं आहे, पॉझिटिव्ह आलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे संमिश्र 3 किंवा 4 लोकांचं मत पॉझिटिव्ह आहे आणि उर्वरित नकारात्मक आहे. हा, त्याचं महत्वाचं म्हणणं काय आहे की शेवट क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी आहे, शासनाने जो काही रेफरन्स दिलेला आहे त्या रेफरन्स मध्ये त्या भागामध्ये त्या काळामध्ये कुणब्यांची संख्या जास्त होती. ती आज जरी तुम्हाला सिद्ध करायची असेल तर पूर्वी जी पद्धत होती महसूल अधिकाऱ्याची, तलाठ्यामार्फत इन्क्वायरी करायची, गृह चौकशी, त्या गृह चौकशीमध्ये आता कृषी विभागाचा एक माणूस ऍड केल्यामुळं तो ऍग्रिकल्चर करतो का नाही हा त्याच्यातला ऍडिशनल पॉइंट होणार आहे. परंतु हे शेवट करताना जो मराठवाड्याचा मुख्य प्रश्न आहे की जो उर्वरित महाराष्ट्रात येत नाही, की कनेक्टिव्हिटी जी आहे की 1881 ची जातवार जनगणनेतली कुणबीची लोकसंख्या ही 1971 ला ऑन रेकॉर्ड कागदावर आलेली आहे मराठा म्हणून, ती आडनावामुळं. त्यामुळे ती आडनावच त्या ठिकाणी नसल्यामुळं ही कनेक्टिव्हिटी सोडवण्यासाठी अजूनच ह्याची स्पष्टता देऊ. एक गाव घटक मानू आपण. समजा जालना जिल्ह्यातलं आंतरवली सराटी आहे, तिथे काय करायचं नेमकं? आता आंतरवाली सराटी म्हणून गावाची जी लोकसंख्या आहे ती आत्ताच्या गॅझेटियर मध्ये नाहीये. आत्ताच्या गॅझेटियर मध्ये जी लोकसंख्या ही जिल्हावार आणि काही ठिकाणी तालुकावार आहे. इथं माझ्याकडे गॅझेटियर मधला रेफरन्स आहे, आता औरंगाबादचं आहे, सिल्लोड वगैरे, इथे कोणत्या कोणत्या समाजाची किती लोकसंख्या आहे हे सगळं त्या गॅझेटियर मध्ये आहे. या ठिकाणी हे पूर्वीच्या हैदराबाद संस्थांच्या गॅझेट प्रत पण आहे. ते कुठे त्यातला तो एक ऍब्स्ट्रॅक्ट तुम्ही ऍब्स्ट्रॅक्ट काढला. आता विषय काय नेमका की एखाद्या गावाच्या लोकसंख्येमध्ये ती लोकसंख्या मॅच करणं. आता अंतरवालीचं उदाहरण, हा, मग अंतरवाली गावाच्या मध्ये किती कुणबी होते हे त्या गॅझेटियर मध्ये नोंद नाहीये. पूर्वीच्या म्हणजे हैदराबादच्या मध्ये नाही. मग काय नोंदी आहेत वकील साहेब? नाही, याचा खरा मुद्दा असा आहे की त्यावेळेस जी जातवार जनगणना 1881 ला झालेली आहे त्या सेन्ससचं रेकॉर्ड खरं त्याच्यातलं व्हेरीफाय व्हायला म्हणजे त्याच्यात गाववार तुम्हाला
प्रत्येक माणसाचे नाव त्याच्या पुढे जात ही लिहिलेली आहे. याशिवाय गाव नमुन्यांचा जो 31 आहे त्या 31 मध्ये आजही आता सगळ्या ज्या अपलोड जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर सरकारने अपलोड केलेल्या नोंदी आहेत त्याच्यामध्ये कुणबी नोंदी सापडत आहेत. आता हे जे काही गॅझेटियरच्या संदर्भात जो GR काढलेला आहे ते ज्यांच्या नोंदीच सापडत नाहीत आणि त्यांना नोंदी मिळवण्यासाठी गृह चौकशी ही कायद्यामध्ये तरतूद आहे ती हे GR मध्ये घेतलेली आहे. आता ह्या GR मधल्या घेतलेल्या तरतुदीमध्ये काय म्हटले त्यांनी की आपण पुढे चाललो आधी आंतरवालीचाच निकाल लावून टाकू. आंतरवालीमध्ये काय आहे? आंतरवालीमध्ये काही जणांच्या नोंदी आज काही लोकांच्या नोंदी सापडतात कुणबी म्हणून, जरांगे पाटलांची नोंद सापडलेली कुणबी म्हणून. मग त्यांच्या भावकीमध्ये कुणबी प्रमाणपत्र मिळायला कोणती पण अडचण नाही येणार कारण त्यांचं देवक एक आहे नंतर त्याच गावात राहतात. जेवढे लोक जरांगे पाटील आहेत त्यांना अडचण नाही पण त्या आंतरवाली सराटीचेच पाहिजे. आंतरवाली सराटीचे पाहिजे किंवा त्या गावातला माणूस दुसऱ्या गावात जर राहण्यास गेलेला असेल समजा तो पिंपरी चिंचवडमध्ये आलाय तर मग तरी मिळू शकतो कारण शेवट जात प्रमाणपत्र देताना त्या माणसाच्या 67च्या अगोदरची नोंद ज्या तालुक्यातली ज्या गावातली आहे त्याच गावाच्या तहसीलकडे जावं लागतं. आता अडचण तुम्ही जी सांगितली त्याप्रमाणे की वकील साहेब थोडा आणखी तुम्ही प्रकाश टाका. मुळामध्ये हे जे हैदराबाद गॅझेटियर आहे मी पण वाचलंय आणि बऱ्याच जणांनी वाचलं तिथे गाव निहाय नोंदी आहेत का? नाही. बरोबर गाव निहाय नाही. मग तुम्ही आंतरवली सराटीचा रेफरन्स घेताना घेणार कशाचा रेफरन्स? आता ज्यांची मी ते 2 मुद्दे सांगतोय की जी गाव नंबर 31 आहे मराठवाड्यामध्ये त्याच्यामध्ये गाववार नोंदी आहेत त्याच्यावरनं सर्टिफिकेट मिळणार आहे आणि ह्या गॅझेटचा वापर जर करायचा असेल तर गॅझेटमध्ये गावावर नोंदच नाहीये. गावावर नोंदच नाहीये. 1931चा विषय तुम्ही तुमच्या अधिकच्या अभ्यासाने सांगताय. आपण बोलतो ते गॅझेट बद्दल बोलतो. मग गॅझेट मध्ये विलेज वाईज नोंद आज रोजी नाही. मग ही विलेज वाईज नोंद जी आहे ती 1881 ची सेन्सस म्हणजे जातवार जनगणना झाली त्या जनगणनेतनं लोकसंख्या आणि इतर अनुषंगिक माहिती ही गॅझेट मध्ये पब्लिश केलेली आहे. आता एक कायदेशीर मुद्दा मला सांगा की छगन भुजबळ साहेब न्यायालयामध्ये गेले ते काय म्हणणार आहेत की मुळामध्ये गाव निहाय नोंदी आहेत का तुमच्याकडे? नाही आहेत. हा पहिलाच कायदेशीर मुद्दा ना की जो ह्या सगळ्या प्रकरणाला रिजेक्ट करेल. यामध्ये कसं आहे की मुळात कुणबी हा ओबीसी मध्ये पहिल्यापासून ओबीसी प्रवर्गामध्ये बरोबर आहे. मग आता आपल्याला हे सगळं ठरवत असताना मराठा म्हणजेच कुणबी नाही तुम्ही फार पुढे चाललात. फार स्पेसिफिकली प्रश्न काय आहे की तुमच्या गाव निहाय गॅझेटमध्ये नोंदीच नाहीयेत. बरोबर आहे. तर तुम्ही प्रूव्ह कसं करा? छगन भुजबळ उद्या काय म्हणणार न्यायालयामध्ये जाऊन की तुमचा पहिला घटक काय आहे की गाव निहाय नोंदी पाहिजेत वैयक्तिक. कारण ते जे शिंदे साहेब जे बोलत होते जरांगे पाटलांशी ते सांगत हे होते की वैयक्तिक नोंदी नाहीयेत. आता हा GR जर आपण पाहिला तर ह्या GR नुसार आता हे हैदराबादचं गॅझेटियर आणि सातारा लागू झालंय ऍज पर दिस GR. आता हे ऍप्लिकेबल झाल्यानंतर त्यामध्ये कुणबी आणि मराठ्याची व्याख्या त्यांनी दिलेली. जरी गाव निहाय नसले तरी एंटायर त्या भागामधली त्यावेळेची निजामशाही जी काय होती त्यावेळेला जो सर्वे झाला मग त्यामध्ये कुणबी आणि मराठा मग त्यामध्ये संख्या त्यांनी दिलेली इतके कुणबी इतके मराठे बाकीच्या गोष्टी. आता हे सगळं ठरवत असताना माझ्या कायदेशीर प्रश्नाचं उत्तर द्या कारण आता कायदेशीर तिढा होणार आहे. आंतरवली सराटीतली गाव निहाय नोंद याच्यामध्ये आहे का? गाव निहाय नाही त्यामध्ये संपलं. बरोबर. लिगल पॉइंटनी छगन भुजबळ साहेबांना याच्यावरती आर्ग्युमेंट करायला संधी आहे ना की ज्या मी जे बोलतोय त्यामध्ये मी एक असं उत्तर देतो त्याला की गाव निहाय नाही कारण 100 वर्षापूर्वीच त्यावेळेची निजामशाही त्यावेळेचे जिल्हे मला वाटतं मराठवाड्यामध्ये बीड जिल्हा वगैरे सुद्धा हे नंतर सगळे झाले. त्यावेळेला ते सगळं ते हे होतं संस्थान होतं सगळं ते आणि त्या संस्थानाची सगळ्या संस्थानाची आकडेवारी त्यामुळे त्यावेळेला जिल्हे काही नव्हते नवीन जिल्हे झाले. संभाजीनगरही त्यावेळेला नव्हतं अस्तित्वात हे नंतर जिल्हे झाले महाराष्ट्रात विलीन झालं. माझा मुद्दा वेगळा आहे की कायदेशीर बखेडा होणारच आहे. मुळात तुमच्याकडे आता विलेज निहाय नोंदी जर नसतील तर काय पुढं हा खरा त्याला उत्तर आता समजा उद्या आज न्यायालय समोर युक्तिवाद सुरू झाला तर त्यामध्ये ऍज अ वकील म्हणून माझं काय म्हणणं किंवा उत्तर माझं असेल युक्तिवाद सबमिशन काय असेल की त्यावेळेला हैदराबाद हे संस्थान होतं आणि त्या पूर्ण संस्थानाची ती सगळी कोंढरे साहेबांच्या म्हणण्यानुसार जनगणना झाली. त्या सगळ्याचा तो अहवाल म्हणजे ते अहवाल नाही. पण काउंटर आर्ग्युमेंट सांगतो तुम्हाला मी. कोल्हापूर संस्थांमध्ये गाव निहाय नोंदी आहेत. ब्रिटिशांनी ज्या केलेल्या नोंदी आहेत त्या गाव निहाय नोंदी आहेत. इथे जो मूळ प्रश्न निर्माण होणार आहे तो वैयक्तिक नोंदीचा आणि गाव निहाय नोंदीचा.
पण तरी मला वाटतं की सरकारने आता ह्या संदर्भामध्ये एक निर्णय घेतला तर ह्या मुद्द्यात आपण थोडंसं पुढे जाऊ. ह्याच्यात एक मला मुद्दा ऍडिशन करायचा आहे की जी 1881 ला जातवार जनगणना विलेज वाईज झालेली, गाववार, जी ब्रिटिशांनी केलेली, तर ते जे रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड हैदराबादला कदाचित असलं तर, कारण शक्यतो ते जर नष्ट केलं असेल तर एक मोठा पुरावा नाही आहे ते रेकॉर्ड. मी हैदराबाद संस्थांच्या संदर्भातली सगळी माहिती घेतली आणि मीच पहिला प्रतिनिधी होतो की ज्यांनी सांगितलं की एवढी सगळी स्कॅनिंग करून डॉक्युमेंट्स आणली आहेत. हैदराबाद संस्थांसंदर्भामध्ये तेलंगणा सरकारने फार स्पष्ट भूमिका बजावली. जेवढं आहे ते तुमच्याकडे आहे, आमच्याकडे काहीच नाही आहे. आता जे डॉक्युमेंट्स आणलेले ते हे जे आता पब्लिक मुख्य अडचण हीच आहे की त्या गाववार नोंद जोपर्यंत ती सापडत नाही आणि ती गाववार नोंद आजच्या रेकॉर्डशी कनेक्ट होत नाही तोपर्यंत ही कनेक्टिव्हिटी जोडून जे प्रमाणपत्र दिलं जाणार आहे त्याच्याची मुख्य अडचण ती हीच आहे की तुम्हाला वंशावळ जुळवायला लागणार आहे आणि याचे पूर्वज हे कुणबी होते याचा पुरावा तुम्हाला द्यावा लागणार आहे अर्जदारांना. आणि तो अर्जदारांना देताना अडचण असल्यामुळं सरकारने समिती नेमली आणि गॅझेटचा रेफरन्स घेतलाय. त्यामुळं ह्या गॅझेटच्या बाबतीमध्ये तसं महाराष्ट्रामध्ये काही गावांचं रेव्हेन्यू रेकॉर्ड जळून गेलेलं आहे. त्यावेळेस शासन काय करतं की ज्यावेळेस रेकॉर्ड पूर्ण नष्ट होतं त्यावेळेस काही एक धोरणात्मक डिसिजन घेतं. तशा प्रकारचा धोरणात्मक डिसिजन जर ह्या प्रक्रियेमध्ये करायचा असेल तर त्याच्यात प्रचंड क्लिष्टता आहे. त्याच्यावर क्लिअरिटी आणण्यासाठी एक एक्सपर्ट कमिटी करून त्याच्यामधल्या ह्या गाईडलाईन्स ऑपरेटिव्ह प्रोसिजर मध्ये गॅझेट कसं वापरलं पाहिजे रेफरन्स म्हणून हे जोपर्यंत तुम्ही रूल्स मध्ये आणणार नाही तोपर्यंत याच्यामध्ये परस्पर विरोधी निर्णय क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी देतील असं माझं मत आहे. पहिलं जे कुणबी प्रमाणपत्र ह्या जीआरच्या आधारावरती निघेल ते महत्वाचं आहे आणि व्हॅलिडिटी द्यायला. आता तुम्हाला अडचण सांगतो. आणि व्हॅलिडिटी देताना माझं म्हणणं आहे की ही स्पीकिंग ऑर्डर व्हायला पाहिजे. आणि माझं तर उलट प्रांत अधिकाऱ्यांना म्हणणं आहे की तुम्ही देताना सर्टिफिकेट नुसतं सर्टिफिकेट देऊ नका. ज्यावेळेस कुणबी प्रमाणपत्र न्यायमूर्ती मार्लापल्लेंच्या जजमेंट नंतर महाराष्ट्रात बंद झालं होतं त्यावेळेस आत्ताचे परभणी कलेक्टर जे संजय सिंग चव्हाणे यांच्या पुढे मी सुनावणी लावली होती आणि आधार जेवढी रेफरन्सेस आहेत म्हणजे आता मराठवाड्यामध्ये एक 1996चं जजमेंट आहे 1 डिसेंबर 96 बाबुराव दशरथ पाटील. तर ह्यांना हे जजमेंट मध्ये त्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेऊन निवडणूक लढवली होती. त्याला आता जे ऑब्जेक्शन भुजबळ साहेब घेतात हे तसंच घेतलं होतं. पण ही 96ला कन्फर्म झाली आणि जस्टिस डागा जे आहेत ते औरंगाबाद कोर्टाचे जज होते हायकोर्ट त्यांनी ती कन्फर्म केलेली ऑर्डर. ही आता ही 96ची आहे. त्याच्यानंतर कन्फर्म 6 झाली हो कन्फर्म केलेली. ज्याची नोंद आहे ना त्याला कोणतीही भीती नाही. भुजबळ साहेबांना आणि जरांगे पाटलांचं जे इंटरप्रिटेशन या केसमध्ये की सरसकट सगळं कुणबीकरण होणार आहे तर तसं प्रॅक्टिकली होणार नाहीये. त्याचं कारण असं आहे की कास्ट सर्टिफिकेट मध्ये देताना शेवट तुम्हाला शासनाला एखाद्याला जात प्रदान करता येत नाही. त्याच्या जातीचे संदर्भ शोधून ती कनेक्टिव्हिटी करण्यासाठी शासन प्लॅटफॉर्म तयार करून देऊ शकतो आणि रूल्स मध्ये फार फार सुटसुटीतपणा आणू शकतो आणि ते रूल्स. आता जरांगे पाटलांच्याच लॉजिक प्रमाणे तुम्ही जे म्हणता ते अधिक स्पष्ट करू आपण. ते म्हणाले की 1,95,000 औरंगाबादच्या नोंदी आहेत किंवा 1,23,000 ह्या हैदराबाद गॅझेट प्रमाणे आणि जालन्याच्या 95,000 आहेत. तुमचं असं मत आहे ह्या जीआरच्या इंटरप्रिटेशन नंतर की ज्यांच्या 1,23,000 1,95,000 नोंदी होत्या ते किंवा जालन्यातले 95,000 ते किंवा आताच्या तेव्हाच्या उस्मानाबाद जिल्ह्यातले जे काही 40-50,000 असतील ते वगळता बघा कारण ते फार महत्व ते वगळता इतरांना त्याचा कुणालाही त्याचा लाभ होणार नाही. हे बरोबर आहे कारण त्याचा तुम्हाला प्रेसिडेंट सेट करायला लागेल वंशावळ सेट करायला लागेल. याच्यात 2 प्रकार आहेत की एखादी गावातली एक भावकी आहे समजा जरांगे पाटलांचीच भावकी आणि त्या जरांगे पाटलांच्या भावकीमध्ये 100 त्यावेळेची कुटुंब असतील तर 40 जणांच्या नोंदी झालेल्या असतील किंवा 60 जणांच्या 100च्या 100ची नोंद ही रेव्हेन्यू रेकॉर्डला कदाचित नसली झाली. पण त्या 100 लोकांना ते जर त्या गावचे आहेत आणि त्याच्यातल्या 2 माणसांच्या नोंदी सापडल्या तर भावकीच्या हिशोबाने ते सर्टिफिकेट द्यायला कोणती पण अडचण नाही. पण अशी काही गाव आहेत मराठवाड्यामध्ये की त्यांचं रेव्हेन्यू रेकॉर्ड जर नसेल तर त्याला हा पुरेसा नाहीये कोणता हा गॅझेट पुरावा. त्याच्यासाठी सपोर्टिव्ह अजून शासनाला काही रेव्हेन्यू रेकॉर्ड आणि त्याचं सुसंगतता मी 1891ची जनगणना म्हणतोय गॅझेट नाही ती जनगणना त्यानंतर गॅझेट आणि वेळोवेळी झालेले बदल. मग हा बदल जर तुम्हाला शोधायचा असेल तर 1915
ते 1930च्या दरम्यान हे मराठा कन्व्हर्शन झालेलं आहे. त्यामुळं ते मराठा कन्व्हर्शन जर ट्रेस आउट झालं आणि हे दाखवून दिलं की ही नोंद ही ऐवजी इथं आता मराठा ओव्हरलॅप झालेला आहे, हे जर शोधून दिलं तर मग ह्या जात प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांना त्याचा उपयोग होईल. ओके, आता मला जे तुमच्या बोलण्याचं इंटरप्रिटेशन झालं, ज्यांच्या पूर्वीच्या नोंदी आहेत त्यांच्या भावकीमध्ये सुद्धा तुम्हाला शपथपत्राच्या आधारावरती त्यांची कास्ट व्हॅलिडिटी करण्याच्या दृष्टीनं मदत करता येऊ शकते. म्हणजे पूर्वी समजा 100च मराठा समाजाचे कुणबी प्रमाणपत्र धारक होते तर ते मल्टिप्लिकेशन 500 पर्यंत जाऊ शकते. बरोबर, त्याच्यापेक्षा जास्त नाही होऊ शकत. म्हणजे मग समजा 2-2.5 लाख जर आता नोंदी सापडले असतील तर त्याचं मल्टिप्लिकेशन 10 जरी केलं तुम्ही. नाही 2-2.5 लाख हे जे ना, ह्याच्यात एक गोंधळ काय होतोय की ह्या ज्या कुणबी नोंदी आहेत ते एका माणसाच्या 2, 4, 6, 8 किती पण असू शकतात आणि एखाद्या माणसाची एकही सापडू शकत नाही. याचं मुख्य कारण तो जन्मला, मृत्यू पावला, त्यांनी कुठं घाणवट केली, जमीन खरेदी केली, विक्री केली, तर मल्टिपल ठिकाणी त्याच्या नोंदी त्या आहेत आणि त्यामधनं त्या मोजलेल्या आहेत. त्या मोजलेल्या माणसांच्या वारसांना कोणाकोणाला सर्टिफिकेट दिलं की नाही हे गव्हर्नमेंटकडे कुठलंच रेकॉर्ड नाही. जे आता काय 58 लाख नोंदी राज्यात सापडल्यात त्या नोंदी सुद्धा सगळ्या कुणबी जातीच्या आहेत, त्या मल्टिप्लिकेशनने आलेल्या आहेत. त्यामुळे जी काय भीती आहे समाजामध्ये की 2-4 कोटी लोक आता ओबीसीत जाणार, हे असं काही प्रॅक्टिकल शक्य नाही. आता माझ्याकडे आकडेवारी आहे इथे बघा, महाराष्ट्रामध्ये 7,42,083 1995 पासूनच हे रेकॉर्ड आहे माझ्याकडे. तर जिल्हावार व्हॅलिडिटी ज्या दिलेल्या आहेत त्या सगळ्या मिळून 7,42,000 दिल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मराठवाड्यातलं प्रमाण अत्यल्प आहे, एकदम अत्यल्प आहे. उर्वरित महाराष्ट्राचं जास्त आहे. आता ह्या स्पेशल ड्राईव्ह मुळे मराठवाड्यामध्ये प्रमाणपत्र वाढतील आणि व्हॅलिडिटीच्या अँगलनी ज्या मी सांगितलेल्या सुधारणा आहेत, अनेक तज्ज्ञ लोक आहेत, कारण प्रत्येकाचं इंटरप्रिटेशन या बाबतीमध्ये वेगळं वेगळं आहे आणि जवळपास याच्यात नाही म्हटलं तरी 60-70 वेगवेगळे न्यायालयाचे निकाल आहेत. हे निकालाच्या अनुषंगाने ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे आता राज्य शासनाला ज्या त्रुटी असतील त्या त्रुटी दूर करण्यासाठीचा सपोर्टिव्ह बेस हा तयार करावा लागेल. ठीक आहे. मी सर्वाधिक लाभ मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाचा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होताना दिसतो आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये 35,000 आढळून आलेल्या त्यांनी तपासलेल्या नोंदी आहेत 35,22,313 आणि कोल्हापूर संस्थांमध्ये 1,36,277 एवढ्या नोंदी आढळून आल्यात. म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यासाठी हे आंदोलन छेडलं होतं, त्याचा प्रत्यक्षात कित्येक पटीत लाभ हा कोल्हापूर संस्थान होतं. वकील साहेब, एक महत्वाचा मुद्दा आहे की एखादं जजमेंट आलं की तो कायदा आहे, बरोबर आहे, त्याला जर ओव्हरसीड करायचं असेल तर त्याच्यापेक्षा अधिकच्या खंडपीठाने त्या जजमेंटला निवड. मार्लापर्ले सरांचं जे जजमेंट आहे ते 2002चं आहे, त्याला सुप्रीम कोर्टाने पण व्हॅलिडेट केलं की मार्लापर्ले सरांचं जजमेंट बरोबर आहे असं कोर्टाने सांगितलं. आता असं म्हणतायत की इंद्रासानी जजमेंट जे आलं त्याच्यानंतर राज्य मागास आयोगाची निर्मिती केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवरती झाली. जर तुम्हाला कोणत्याही समाजाला मागास ठरवून आरक्षणाचा लाभ द्यायचा असेल तर त्याच्यासाठी राज्य मागास आयोग प्रेसिडेंट आहे, बरोबर, त्याच्या बाहेर तुम्हाला काही करता येत नाही, बरोबर. त्यामुळे मी काल सुप्रीम कोर्टामध्ये जे अनेक जजेसची जे तिथे प्रॅक्टिस करतो हायकोर्टातून गेलेले त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की इनफॅक्ट शिंदे समिती सुद्धा अनकॉन्स्टिट्युशनल आहे. जे काही करायचं आहे ते तुम्हाला फक्त राज्य मागास आयोगाच्या माध्यमातून करायचं आहे. त्यामुळं जर शिंदे समितीच अनकॉन्स्टिट्युशनल आहे तर ह्या GR ची व्हॅलिडिटी काय? नाही, कसं होईल, राज्य मागास वर्ग आयोग याचं काम काय की जाती न्याय सगळा सर्वे करायचा. समजा मराठा समाज आर्थिक मागासले पण शैक्षणिक सामाजिक हा सगळा सर्वे करून रिपोर्ट द्यायचा. माझ्या माहितीप्रमाणे 3 वेळा शासनाच्या पाठीवर रिपोर्ट ठेवलाय. आता ही समिती आहे, आपण मला वाटतं राणे समितीचं जर पाहिलं तर राणे ही समिती होती, नारायण राणे समिती होती, तो काय आयोग नव्हता. पण तो समितीचा अहवाल तर सुप्रीम कोर्टाने हातात पण घेतला नाही. सुप्रीम कोर्ट म्हणाले हे बाजूला ठेवून द्या, काहीच संबंध नाही राणे समितीचा. नाही म्हणून तो गेला ना. तो राज्य मागास आयोगाने जो अहवाल दिलेला आहे तर राणे ही समिती होती म्हणून तो टिकला नाही. आता 2021ला जो कायदा रद्द झाला, आता फडणवीस साहेबांच्या काळात जो काही कायदा झाला होता सुप्रीम कोर्टाला का मग परत ते 50% कॅप आली त्यामध्ये. त्यामुळे हा सर्वे काय झाला हे पाहिलंच नाही. आणि ही जी आता शिंदे समिती, आता तुम्ही जे सांगितले आकडेवारी की एवढं 10 लाख पाहिले 50,000 कुणबी सापडले, तर त्या प्रभागामध्ये किती कुणबी आहेत, कुणबी शोधायचं काम
तर शिंदे समितीने केलंय. आता समिती आपण करायचा हा सरकारचा अधिकार आहे, त्याला आयोगाची काही गरज नाही. त्याप्रमाणे त्याने रेझोल्युशन करून GR काढून समिती स्थापन केली. त्यामुळे या स्टेजला शिंदे समितीच इलिगल आहे, बेकायदेशीर असं म्हणता येणार नाही. समिती स्थापन करणं वेगळं. राज्य समितीच्या बाबतीमध्ये नागपूर हायकोर्टामध्ये काही लोक गेलेले होते. प्रमाणपत्र देण्यामध्ये सुसूत्रता स्वीकारणे ह्याच्याशी ते प्रोसिजरली पार्ट आहे. त्यामुळे शिंदे कमिटी ही काय अनकॉन्स्टिट्युशनल. शिंदे समितीने एखाद्या जातीचं कन्व्हर्शन करा अशी ऑर्डर नाही, त्यांना ते राईट्स नाही, त्याच्या टर्म्स ऑफ प्रेफरन्स मध्ये नाही. दुसरा मुद्दा असा आहे की जशी मार्लापल्लींची ऑर्डर झाली तेव्हा कोल्हापूरचे उपमहापौर प्रकाश पाटील यांची 2049 ही ऑर्डर आहे. या ऑर्डर मध्ये स्क्रुटिनी कमिटीने त्याचं कुणबी प्रमाणपत्र नाकारलं होतं. जस्टिस म्हसे, SB म्हसे आणि जस्टिस SS शिंदे यांच्या बेंचनी हे डिसाइड करून त्याला कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिड ठरवलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये ही ऑर्डर कन्फर्म झालेली आहे. त्यामुळं कोणत्या ग्राउंडवर बघा, आता तुमच्या बोलण्यात मी आणखी ऑर्डर नाही वाचली, पण ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्याच्याबद्दलची ती ऑर्डर आहे. मार्लापल्ले सरांची ऑर्डर तशी नाहीये. मार्लापल्ले सरांची ऑर्डर हे बुलढाण्यामध्ये असलेल्या कागदपत्राच्या आधारावरती देवळालीच्या नगराध्यक्षांनी स्वतःला कुणबी जे सिद्ध केलं होतं त्या संदर्भातले, ते असं करता येणार नाही. असं 1920 पूर्वीचे पुरावे मागायची फ्रेम आली होती मार्लापल्लींच्या जजमेंट नंतर. मुळामध्ये कसं आहे की 13 ऑक्टोबर 67 ही डीम डेट आहे ओबीसीच्या बाबतीत. तर तुमची वंशावळ आणि 67च्या अगोदरचा कोणताही पुरावा असेल तरी ते देता येत होतं. पण गव्हर्नमेंटने स्टँड काय घेतला होता क्वासी ज्युडिशियल वाल्यांनी, अधिकाऱ्यांनी, की तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये 1920च्या अगोदरचा पुरावा पाहिजे होता. आणि मराठा समाजाची नेमकी अडचण काय आहे की त्याचं जे कुणबीचं कन्व्हर्शन मराठा म्हणून झालंय ते 1920 ते 35च्या दरम्यान झालेलं आहे. त्यामुळं ते कधी कधी त्याला त्याच्या पूर्वीचा पुरावा जर नाही मिळाला तर ते देत नव्हते. आणि काही गोष्टी अशा आहेत की विदर्भामध्ये 1945च्या दरम्यान पंजाबराव देशमुखांनी काही जिल्ह्यांमध्ये जागृती केल्यामुळे स्वतःच्या नावापुढे कुणबी पण लावलेलं आहे. त्यामुळे हा घोळ असा बराचसा विचित्र आहे की आज जेवढा तुम्ही खोलात जाईल तेवढ्या त्याच्यामध्ये अडचणी पण दिसतील आणि सुकर मार्ग पण दिसतील. माझा प्रश्न वकील साहेब हा होता की आता कायदा आहे की मार्लापल्ले सरांनी असं म्हटलंय की कुणबी आणि मराठा हे एक नाहीये, बरोबर? आता तुम्ही GRच्या आधारावरती असं म्हणत आहात की हे जे गॅझेटियर आहे त्या गॅझेटियरचा आधार घेऊन कुणबी आणि मराठा हे एकच आहेत. कारण त्यातला पहिला फ्रेजच असा आहे या GRच्या कॉपीचा की असं म्हटलेलं आहे की मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना, म्हणजे आता हा जुना GR दिसतोय, कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं प्रमाण, हे लिगली बरोबर आहे का हा प्रश्न आहे ना. आता ते लिगली कायद्याचा तो भाग आहे. पण यामध्ये आपण जर मी आताच माहिती घेतली तर प्रसिद्ध समाजशास्त्रकार येरावती कर्वे त्यांनी 1948 सालामध्ये कुणबी आणि मराठा कसं एक आहेत याचा पूर्ण सगळा अहवाल त्यांचा रेकॉर्डवर आहे. मराठा समाजा संदर्भात पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करून त्यांनी. माझा प्रश्न वेगळा, इरावती कर्वेंचं ते तर फारच मोठा अभ्यास. माझा आता प्रश्न वेगळा आहे की केवळ गॅझेटच्या आधारावरती जो प्रेसिडेंट आहे, जो कायदा बनलेला आहे, त्याला सुपरसीड करता येतं का? तुम्हाला जर ह्या गॅझेटचा पूर्ण कायदेशीर व्हॅलिडिटी करायची असेल तर याचा कायदा बनवावा लागेल ना. विदाऊट कायदा तुम्ही नुसत्या गॅझेटच्या आधारावरती असं करू शकता का? हा मुद्दा. कारण एक कायदा ऑलरेडी झालेला ना. मार्लापल्ले सरांचं जजमेंट जो सुप्रीम कोर्टाने बरोबर असं म्हटलं असेल तर तो कायदा आहे. शेवटी सेटल लॉ जो असतो, कायदा असतो, तो श्रेष्ठच आहे. जजमेंट हे जजमेंट असतं, ते चॅलेंज पण होऊ शकतं. दिलेला निकाल अजून नाही चॅलेंज. आता हा GR आहे. GR म्हणजे काय की संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले निर्देश. सरकारी निर्देश काय दिले? समजा आता नाही कायदा नाहीच ना, तो अध्यादेश आहे शेवटी सरकारचा. GR आहे तो, GR आहे सरकारचा. यामध्ये निर्देश काय दिलेत की ज्या व्यक्तींच्याकडे कुठली भूमी आहे, जमीन नाही, पुरावा नाही, अशा लोकांनी जर ऍफिडेव्हिट दिलं तर त्याचं व्हेरिफिकेशन करून त्याला कुणबी प्रमाणपत्र द्यावं. त्या अधिकाऱ्यांची ती जबाबदारी. बरोबर, हे दिलेले निर्देश आहेत, त्यापुरता हा GR आहे. त्यामुळे ह्या GR साठी हा गव्हर्नमेंटचा अधिकार आहे. त्यासाठी कुठल्या कायद्याची, हायकोर्टच्या जजमेंटची गरज नाही. हा GR इज सफिशियंट. गव्हर्नमेंट कॅन डू इट. आणि ह्या जजमेंट नुसार काही इलिगल गोष्टी घडल्या मग परत ते न्यायालयात जाणार, मग न्यायालयाचं कामकाज सुरू झालं. पण तोपर्यंत दिस इज व्हॅलिड. म्हणजे मार्लापल्ले सरांचं जजमेंट आणि त्या GRचा असा काही
कायदेशीर कॉन्फ्लिक्ट नाहीये. जे आर काढून असं जजमेंट मध्ये नाही ना. जजमेंट म्हणजे फक्त निकाल, त्या केसच्या फॅक्ट डोळ्यापुढे ठेवून त्या सिच्युएशन बघून तेवढ्यापुरता दिलेला तो निकाल आहे. तो निकाल ह्याच्यावर बाइंडिंग नाही आणि हा जी आर त्या निकालाला आडवा जात नाही. त्यामुळे दोघं पूर्ण वेगळं आहे. पण मला जे आतापर्यंत मी जेवढ्या लोकांशी बोलले सगळ्यांचं मत आहे की याच्यातनं जर तुम्हाला स्पष्टता करायची असेल तर ऍक्ट मध्ये आणि रूल्स मध्ये तुम्ही जेवढी दुरुस्ती करून ते भक्कम कराल तेवढं हे ग्राउंड लेवलला पक्क होईल. कारण उद्या जर ह्याचं प्रमाणपत्र घेऊन आणि कोणी जर निवडणूक लढवली तर त्या स्पेसिफिक केसमध्ये काय होतं की शासनाची सगळी यंत्रणा प्रत्येक केसमध्ये कॉन्सन्ट्रेट नसते आणि मग अडचण काय होते की त्याला भेटणारा एखादा वकील तेवढा ज्ञानी असेल किंवा तेवढेच सायटेशन दिलं असं काही नसतं. आणि मग प्राप्त परिस्थितीत आलेल्या पुराव्याच्या आधारावर जर कोर्टाने एखादा प्रेसिडेंट काय निकाल दिला तर तो सगळ्यांना ऍप्लिकेबल होतो. त्यामुळं कायद्यामध्ये जर तरतुदी आणि रूल्स मध्ये केल्या तरच ह्याचा फारसा उपयोग होईल. नाहीतर याच्या आधारावर आता ग्रामपंचायत इलेक्शन आहेत, लोक सर्टिफिकेट काढणार, कोर्टामध्ये जाणार आणि विशेषतः जे ओबीसीचा विरोध आहे तो विद्यार्थ्यांना ह्यांना नाहीये. त्या जेवढ्या राजकीय निवडणुका होतात म्हणजे पुणे असेल, नाशिक असेल, ह्याच्या हजारो केसेस, शेकडो केसेस मुंबई हायकोर्टामध्ये टाकलेले आहेत, आत्ताही चालू आहेत. त्याच्यातल्या काहींच्या व्हॅलिड झाल्या, काहींच्या इनव्हॅलिड झाल्या, पण ते सुरू आहे प्रोसेसमध्ये. यात एक सोप्या भाषेत जर बोलायचं म्हटलं ना तर मला असं वाटतंय की सामाजिक आर्थिक मागासलेपण हा जो आहे म्हणजे राज्य मागास आयोगामार्फत जो काही आरक्षण देणार आहे त्यातला विषय. आता साधा विषय काय, जी आर आलाय, चे मराठे त्यांना कुणबी मिळालं, ओबीसी मध्ये त्यांना आरक्षण मिळालं, सकृतदर्शनी. जो कुणबी ठरलाय की तो ऑलरेडी ओबीसीच आहे. आर्थिक मागासले पण सामाजिक हा सगळा परत मग 50% तो कायदा मग ते त्याला लागू होतं. पण सरळ ओबीसी मध्ये तुम्ही टाकले की ओबीसीला जे आता आहेत त्या फॅसिलिटीज त्या आरक्षणाचे फायदे मिळणार आहेत ना, हा साधा त्यातला सरळ विषय. ठीक आहे. असं मला वाटतं की आपण या नोटवरती थांबूया. मला माहिती की चर्चा पूर्ण कायदेशीर आणि तांत्रिक बाबीवरती झालेली आहे आणि अनेक प्रश्नांची उत्तरं जी तुम्हाला अपेक्षित आहेत ती मिळाली असतील, काहींची मिळाली नसतील आहेत. तुम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ह्या संदर्भातली तुमची जी काही मतं असतील ते तुम्ही जरूर टाका. मी काही सन्माननीय न्यायाधीशाने असं म्हटलेलं आहे, जे निवृत्त न्यायाधीश आहेत, की आपण एकदा बसूया आणि ह्या विषयावरती महाराष्ट्राला आणखी स्पष्टता देता आली तर आपण ते करूया. माझा प्रयत्न हा आहे की यातला संभ्रम जो आहे ना तो कमी व्हावा, अस्वस्थता पण कमी व्हावी. आता तो माध्यमकर्मी म्हणून आमचा प्रयत्न आहे, पण राजकारण तर ह्या निमित्ताने सुरूच असणार आहे, आरोप प्रत्यारोप तर सुरूच आहेत, तेही आम्ही फार बारकाईने बघतो. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.